नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये टॉप 9 घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवात करूयात काही महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्यांनी. सध्या जलील यांनी एक वक्तव्य केलं आणि या वक्तव्यामुळे आता वादाला तोंड फुटलंय. त्याच संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी बघूयात. मी माफी मागितली नाही, जबाब नोंदवला. मुंब्रा हिरवा करू म्हणणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविका सेहर शेखचं विधान. तर एमआयएम नगरसेविका सेहर शेखचं तेच चिथावणीखोर वक्तव्य करत इम्तियाज जलील यांनी वाद वाढवला. येत्या काळात महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू, जलील यांचं भाष्य. तर हिंदू भूमीला हिरवं करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना याच मातीत गाडलं. जलील यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन हे स्वप्न पाहावं. नितेश राणेंची इम्तियाज जलील यांच्यावर टीका. औरंगजेबच्या कबरीकडे जाऊन उभं राहावं आणि मग हे स्वप्न पाहावं. हे जे काही हिरवे साप आहेत त्यांच्यासाठी पण औरंग्याच्याच बाजूला दफन करण्याचे कार्यक्रम महाराष्ट्रातल्या हिंदू समाजात हातात घेईल. तर कुणाच्या म्हणण्यानं महाराष्ट्र हिरवा होणार नाही. जलील यांनी देशातील राज्यातील शांतता बिघडवू नये. गुलाबराव पाटलांची टीका. कोणाच्या म्हणण्याने काही गोष्टी हिरवागार होऊन जातील आणि पिवळ्यागार होऊन जातील याला काय अर्थ नाहीये. उलट माझा त्यांना सल्ला आहे की अशा पद्धतीचे वक्तव्य करून जी देशामध्ये राज्यामध्ये शांतता आहे ती बिघडवू नये. महाराष्ट्राच्या खांद्यावर वर्षानुवर्षे भगवी पताका, तर महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा, संतांचा. जलील यांच्या बोलण्याचा काहीही अर्थ नाही. अंबादास दानवेंची टीका. हा महाराष्ट्र अशी भगवी पताका आज नाही, वर्षानुवर्ष खांद्यावर घेऊन हा महाराष्ट्र सातत्यानं भगवी पताका खांद्यावर घेऊन त्याच विचाराचा राहिला आहे. त्यामुळे मला असं वाटतं अशा बोलण्याला काही अर्थ नाही आणि अशा बोलण्याला उत्तर द्यायची आवश्यकता नाही. भाजपच्या झेंड्यातील खालचा हिरवा रंग एमआयएमचा आहे का? ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंचा भाजपला सवाल. तर भाजप आणि एमआयएमच्या अचलपूरमधील युती संदर्भात त्यांनी बोलावं, अशी ही टीका. भाजपचा जो एकूण झेंडा आहे, वर भगवा आणि खाली हिरवा, तो हिरवा रंग म्हणजे ते एमआयएम आहे का? की भाजपचं जे वरचं भगवं कमळ आहे त्याचा जो हिरवा देठ आहे, तो हिरवा देठ म्हणजे एमआयएम आहे? एकदा त्यांना इम्तियाज जलील साप निजामाचे पूर्वज. तर इतकी मस्ती असेल तर पाकिस्तानात जा. जलील यांच्या विधानाचा संजय शिरसाट यांच्याकडून समाचार. त्या जलील हा साप आहे, हे निजामाचे पूर्वज आहे. ते सापाची पिल्लावळ आहे ना, यांना ठेचलं पाहिजे. हिंदुस्थान पाकिस्तान करण्याची जी काही भाषा हे करायला लागलेले आहेत. तुम्हाला एवढी मस्ती असेल तर पाकिस्तानात जा. विधानसभा लोकसभेला हरलेल्यांनी अशी वक्तव्य करू नये. भाजपचे विधान परिषदेचे आमदार संजय केणेकर यांचं इम्तियाज जलील यांना उत्तर. तर त्यांचे 33 नगरसेवक म्हणजे पावसाळ्यातल्या छत्र्या आहेत, केव्हा उखडून फेकू पत्ताही लागणार नाही, असाही टोला. छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभेला आणि विधानसभेला चारी मुंड्या चित झाल्या. त्यांनी काय म्हणले? महाराष्ट्र हिरवा करू. याच्या बापांची जागीर आहे का? छत्रपती संभाजीनगरमध्ये इनमिन काय 33 नगरसेवक आले, या पावसाळ्यातल्या छत्र्या आहे, कधी उकडून फेकू पत्ता नाही लागणार. आता घेऊयात मनपातील टॉप 9 घडामोडींचा आढावा. केडीएमसी मधील ठाकरे सेनेच्या बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर्स लागले. मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे हे नगरसेवक बेपत्ता असल्याची ठाकरे सेनेनं केली होती तक्रार. नगरसेवक बेपत्ता असा पोस्टरवर उल्लेख. रवींद्र चव्हाणांना धडा शिकवण्यासाठी मनसेचा कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा. तर यात विकास हा मुद्दा येतो तरी कुठे? सामनातील रोखठोक मधून राजू पाटलांना सवाल. ठाकरेंच्या सेनेचे नॉट रिचेबल असलेले नगरसेवक मधुर म्हात्रेंचे कुटुंबीय सुद्धा आठवड्याभरापासून घरात नसल्याची माहिती. तर नगरसेविका स्वप्नाली केणे यांचे पती देखील गायब असल्याची माहिती समोर. पालिकेतील सत्ता वाटपावर फडणवीस आणि शिंदेमध्ये बैठकीची शक्यता. मुंबईमध्ये उपमहापौर स्थायी समिती अध्यक्षपद सेनेला अपेक्षित. मुंबई, ठाणे, केडीएमसी, मीरा भाईंदर, नवी मुंबई संदर्भात एकत्र निर्णयाची शक्यता, सूत्रांची माहिती. मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेकडून 27 जानेवारीला गट नोंदणी, सूत्रांची माहिती. तर दोन्ही पक्षाच्या वेगवेगळ्या गटाची नोंदणी न करता महायुती म्हणून एकच गटाची नोंदणी करण्यासंदर्भातली ही चाचपणी सुरू. पुणे महानगरपालिकेसाठी 27 जानेवारीला भाजप गटनेता निवडणार. तर 27 तारखेला भाजप शक्तीप्रदर्शन करणार. नांदेडमध्ये भाजपला पाठिंबा दिल्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. शिवसेना जिल्हा प्रमुखाचा फेसबुक पोस्टद्वारे आमदार बालाजी कल्याणकर यांच्यावर निशाणा. तर स्वतःच्या मुलाला पद मिळवण्यासाठी आमदार कल्याणकर हे भाजपसोबत गेल्याचाही आरोप. स्वतःच्या स्वार्थासाठी, कारण अशी चर्चा ऐकण्यात येत आहे की त्यांना
त्यांच्या मुलाला महापालिकेमध्ये कुठलं तरी पद मिळणार आहे, कोणालाही माहिती नाही अशा प्रकारची ते असं भाजपसोबत जाणार आहे, तर हा सर्व पदाधिकाऱ्यांना सुद्धा एक मोठा धक्का बसला की असं कसं शक्य आहे. मीरा भाईंदरचा महापौर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ठरणार, तर महापौर निवडीचा प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे पाठवणार. आयुक्तांच्या स्वाक्षरीनंतरच हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे जाणार. पनवेलमध्ये महायुतीच्या गटनेतेपदी नितीन पाटलांची नियुक्ती, तर महायुतीच्या पुढील रणनीतीत नितीन पाटील यांचं नेतृत्व महत्त्वाचं ठरणार.